हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाईज, आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट पार्ट 15 मध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटर्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जावास्क्रिप्टचे लॉजिकल ऑपरेटर्स बघितलेले, अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, नॉट ऑपरेटर. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटर बघणार आहोत. तर त्यामध्ये काय काय बघणार आहोत, तर ऑर असाइनमेंट ऑपरेटर बघणार आहोत, लॉजिकल अँड असाइनमेंट ऑपरेटर बघणार आहोत, नलिश कॉलेसिंग असाइनमेंट ऑपरेटर बघणार आहोत, जावास्क्रिप्ट नलिश कॉलेसिंग ऑपरेटर बघणार आहोत आणि त्याचबरोबर जावास्क्रिप्ट एक्सप्लेनेशन ऑपरेटर सुद्धा बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटर. सो जावास्क्रिप्ट मध्ये लॉजिकल ऑपरेटर्स तर बघितले आपण, तर लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटर कोणकोणते असतात ते आपण बघणार आहोत. आणि हा जो कन्सेप्ट आहे तो इग्मास्क्रिप्ट 2021 मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. तो इग्मास्क्रिप्ट 2021 इंट्रोड्यूस 3 लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटर्स including logical or assignment operator, logical and assignment operator, nullish coalescing assignment operator. तर हे 3 ऑपरेटर्स त्यांनी इंट्रोड्यूस केलेले इग्मास्क्रिप्ट 2021 मध्ये. सो द फॉलोइंग टेबल शोज द इक्विव्हॅलंट ऑफ द लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटर. तर तुम्ही हा जर टेबल बघितला तर लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटरला हे इक्विव्हॅलंट आहे, म्हणजे हा जो आहे हा शॉर्ट फॉर्म आहे. जसे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला, जे इन्क्रिमेंट ऑपरेटर आणि डिक्रिमेंट ऑपरेटरचा शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म, म्हणजे त्याला जर लॉंग मध्ये केलं तर कसं होईल आणि शॉर्ट मध्ये केलं तर कसं होईल हे आपण बघितलं. त्याचप्रमाणे हे लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटर सुद्धा आहे, की लॉजिकल असाइनमेंट ऑपरेटर शॉर्ट फॉर्म मध्ये जर करायचं झालं तर आपण अशा प्रकारे करू शकतो, एक्स ऑर इक्वल टू वाय. आणि त्याचाच जर फुल फॉर्म करायचा झाला तर ते अशा प्रकारे आपण करू शकतो, एक्स ऑर आणि ब्रॅकेट मध्ये एक्स इज इक्वल टू वाय. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करतोय, असाइन करतोय त्या व्हेरिएबलला. सो आपण आता वन बाय वन बघणार आहोत. सर्वात आधी आपण बघणार आहोत ऑर असाइनमेंट ऑपरेटर. द लॉजिकल ऑर असाइनमेंट ऑपरेटर एक्सेप्ट टू ऑपरंड्स अँड असाइन द राइट ऑपरंड टू द लेफ्ट ऑपरंड इफ द लेफ्ट ऑपरंड इज फॉल्सी. सो इथे सिंटॅक्स तुम्ही बघू शकतात, एक्स ऑर इज इक्वल टू वाय. सो इन दिस सिंटॅक्स द ऑर इक्वल टू ऑपरेटर ओनली असाइन वाय टू एक्स इफ एक्स इज फॉल्सी. तर वाय मध्ये जी काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण काय करतोय, एक्स ला असाइन करतोय. आणि कधी असाइन करतोय, जर त्या एक्स मध्ये व्हॅल्यू फॉल्स असेल तर, फॉल्स म्हणजे अनडिफाईन असेल, नल असेल, हे या अशा प्रकारे काही व्हॅल्यू असेल तर त्या केसमध्ये आपण वाय ची व्हॅल्यू एक्स ला असाइन करतोय. सो द लॉजिकल ऑर असाइनमेंट ऑपरेटर्स ओनली परफॉर्म्स अन असाइनमेंट व्हेन द एक्स इज फॉल्सी. तर हे ऑपरेशन कधी परफॉर्म होतं, जर एक्स मध्ये व्हॅल्यू अनडिफाईन किंवा नल असेल तेव्हाच हे ऑपरेशन काय होत असतं, परफॉर्म होत असतं. तर याचा आपण काय करूया, एक एक्झाम्पल घेऊया आणि एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. अगदी सोपा कन्सेप्ट आहे, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं अँड लॉजिकल ऑपरेटर और लॉजिकल ऑपरेटर, त्याचप्रमाणे याचा पण कन्सेप्ट आहे. फक्त त्या ठिकाणी आपण कंडिशन चेक करत होतो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, कंडिशन तर चेक करायचीच आहे, त्यासोबत त्यामध्ये व्हॅल्यू सुद्धा आपल्याला काय करायची, स्टोअर करायची. तर त्यासाठी आपण काय करणार, एक व्हेरिएबल घेणार मी, लेट एक्स इज इक्वल टू, और आपल्याला एक अनडिफाईन व्हेरिएबल घ्यायचा आहे, त्यामुळे आपण जस्ट त्या व्हेरिएबलला डिक्लेअर करणार आहे लेट एक्स म्हणून. तर आता हा व्हेरिएबल काय आहे, अनडिफाईन, कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू आपण सध्या स्टोअर केलेलं नाहीये. तर आता आपण याला चेक करणार आहे. सो एक्स आणि आपलं ऑपरेशन काय आहे, तर ऑर इक्वल टू, आणि त्यामध्ये काय करणार, एखादी व्हॅल्यू आपण स्टोअर करणार. न्यू व्हॅल्यू म्हणून मी एक स्ट्रिंग स्टोअर करतो. सो एक्स हा जो आहे तो अनडिफाईन आहे. मग इथे आपण काय चेक केलं की एक्स मध्ये व्हॅल्यू आहे का. एक्स जर अनडिफाईन असेल तर त्याला ही न्यू व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू या एक्स मध्ये स्टोअर कर. सो आपण काय करूयात, आधी मी ह्या एक्स ला इथे कन्सोल करून बघतो. सो कन्सोल डॉट लॉग, आणि ते जस्ट आपण सिंपल एक्स टाकणार आहोत. आणि याला काय करूया, आपण सेव्ह करूया आणि आधी चेक करूया की एक्स प्रिंट काय झालेला आहे, अनडिफाईन प्रिंट झालेला आहे की काय त्यामध्ये काही व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे. सो आपण कन्सोल मध्ये जर बघितलं तर इथे आपल्याला काय दिसतंय, अनडिफाईन असं दिसतंय, कारण एक्स मध्ये आपण कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू स्टोअर केलेली नाहीये या लाईनला. सध्या लाईन नंबर 1 वर आपण एक्स ला जस्ट डिक्लेअर केला, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू स्टोअर केलेली नाहीये आणि त्याला प्रिंट केला, म्हणून तिथे आपल्याला काय आलाय, अनडिफाईन आलेला आहे. आणि सेम कन्सोल जर आता आपण लाईन नंबर 3 च्या जर खाली प्रिंट केला तर इथे आपल्याला काय मिळणार आहे, एक्स ची व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू असं मिळणार आहे. सो याला सेव्ह करूयात, जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही बघू शकता
फर्स्ट पोझिशनला आपल्याला अनडिफाईन मिळालेला आहे, पण सेकंड पोझिशनला आपल्याला काय न्यू व्हॅल्यू मिळालेली आहे. तर अशा प्रकारे हा जो ऑर असाइनमेंट ऑपरेटर आहे अशा प्रकारे तो काय करत असतो, काम करत असतो. आता हे आपण अनडिफाईनचं बघितलं, पण जर ऑलरेडी त्या व्हेरिएबल मध्ये जर एखादी व्हॅल्यू असेल तर त्या केसमध्ये काय परफॉर्म होतं. तर आपण काय करूया, सेम जो कोड आहे याला मी कॉपी करतो, याला कमेंट करूया आणि नेक्स्ट लाईनला सेम कोड पेस्ट करूयात. आता एक्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, तर एक्स मध्ये आपण काय करूया, एक स्ट्रिंग ओल्ड व्हॅल्यू म्हणून मी स्ट्रिंग ऑलरेडी त्यामध्ये स्टोअर केलेली आहे एक्स मध्ये. आता इथे जर एक्स ला आपण प्रिंट केलं तर इथे आपल्याला ओल्ड व्हॅल्यू असं मिळणार आहे आणि इथे आपण चेक केला की एक्स एम्प्टी आहे का, एम्प्टी किंवा अनडिफाईन आहे का, नल आहे का. जर असेल तर ही न्यू व्हॅल्यू त्याला असाइन कर आणि प्रिंट कर. तर आपण काय केलं की ऑलरेडी एक्स मध्ये व्हॅल्यू आहे तर इथे तो चेक तर करेल, पण त्याला एक्स मध्ये व्हॅल्यू मिळणार आहे, त्यामुळे ही न्यू व्हॅल्यू या एक्स ला असाइन नाही होणार. जी ओल्ड व्हॅल्यू आहे ती ओल्ड व्हॅल्यू तिथे प्रिंट होणार आहे. तर आपण जाऊया ब्राउझरवर आणि ते बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता फर्स्ट लाईनला पण फर्स्ट कन्सोल मध्ये पण ओल्ड व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे आणि सेकंड कन्सोल मध्ये पण ओल्ड व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. तर हे कशामुळे झालं, कारण एक्स मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू होती, तर त्याने इथे चेक केलं एक्स एम्प्टी आहे का किंवा एक्स अनडिफाईन आहे का, एक्स नल आहे का. तर त्याला इथे नाही सापडलं, जसं आन्सर त्याला इथे नो असं आलं किंवा फॉल्स असं आलं की नाही यामध्ये व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू आहे का, तर ट्रू आहे, म्हणजे त्याला इथे त्याचा आन्सर काय आलाय, ट्रू मिळालेला आहे. सो एक्स मध्ये व्हॅल्यू ऑलरेडी प्रेझेंट आहे. मग त्याने काय केलं की ही जी न्यू व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू याला असाइन केलेली नाहीये, जी एक्झिस्टिंग व्हॅल्यू ती व्हॅल्यू त्या एक्स मध्ये राहू दिली आणि ती व्हॅल्यू आपण इथे कन्सोलवर प्रिंट केलेली. तर अशा प्रकारे तुम्ही जे ऑर ऑपरेटर आहे, ऑर असाइनमेंट ऑपरेटर आहे, तर त्याचा यूज तुमच्या कोड मध्ये करू शकतात, चेक पण करू शकतात आणि जर ते अनडिफाईन नल असेल तर त्याला ती पर्टिक्युलर एक व्हॅल्यू असाइन सुद्धा करू शकतात. सो आता आपण नेक्स्ट बघणार आहोत असाइनमेंट अँड ऑपरेटर, सॉरी लॉजिकल असाइनमेंट अँड ऑपरेटर. सो द लॉजिकल अँड असाइनमेंट ऑपरेटर ओनली असाइन y टू x if x is a ट्रू. म्हणजे x जर ट्रू असेल तरच अँड ऑपरेटर अँड असाइनमेंट ऑपरेटर y ची व्हॅल्यू x ला काय करेल, असाइन करेल. सो आपण याचं सुद्धा एक एक्झाम्पल बघणार आहोत जेणेकरून समजायला थोडं इझी होईल. थेअरीपेक्षा जर आपण एक्झाम्पलवर जास्त फोकस केला तर समजायला खूप इझी जात असतं, म्हणून मी एक्झाम्पलवर येथे आपण जास्त फोकस करत असतो. तर एक एक्झाम्पल घेऊया अगेन अँड ऑपरेटर साठी, अँड असाइनमेंट ऑपरेटर साठी. सो लेट EMP म्हणून एक शॉर्ट फॉर्म घेतो एम्प्लॉईचा, तसा एक एम्प्लॉईचा एक ऑब्जेक्ट आपण बनवणार आहोत. सो फर्स्ट नेम, एम्प्लॉईचं फर्स्ट नेम आपण घेणार आहोत पीटर आणि त्याचं लास्ट नेम घेणार आहोत डोई. ओके, सर हे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आपण घेतलेला आहे ह्या ऑब्जेक्ट मध्ये. त्यानंतर आपण काय करणार आहोत, अँड ऑपरेटर, अँड असाइनमेंट ऑपरेटरचा आपण यूज करणार आहोत. सो इथे आपण EMP डॉट आपण त्याचं लास्ट नेम चेक करणार आहोत. सो EMP डॉट लास्ट नेम एम्परसेंट इज इक्वल टू, तसं लास्ट नेम आपल्याला काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. तर डोईच्या ठिकाणी आपण स्मिथ म्हणून घेऊया आणि त्याला खालती इथे कन्सोल करूया. सो कन्सोल डॉट लॉग आणि पूर्ण हा जो ऑब्जेक्ट आहे या पूर्ण ऑब्जेक्टला आपल्याला काय करायचंय, प्रिंट करायचंय. सो आणि पेस्ट, सेव्ह. सो जसं आपण वरती ऑर ऑपरेटर बघितलं, तर ऑर ऑपरेटर काय करतं की त्यामध्ये व्हॅल्यू नसेल तर ती व्हॅल्यू त्याला असाइन करतं, पण अँड ऑपरेटर काय करतं, त्याची व्हॅल्यू चेक करतं, त्याची व्हॅल्यू आहे का, येस आहे, तर मग त्याची व्हॅल्यू काय करतं, चेंज करत असतं. तर इथे आपण टेस्ट केला, एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे, ऑब्जेक्ट मध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असे दोन प्रॉपर्टी आहे या ऑब्जेक्टच्या, आणि त्यामधली आपण लास्ट नेम ही प्रॉपर्टी ऍक्सेस केलेली आहे आणि इथे चेक केलेला आहे की अँड इक्वल टू. तर हे काय करते अँड ऑपरेटर की चेक करेल की लास्ट नेम अवेलेबल आहे का ऑब्जेक्ट मध्ये, आणि असेल तर त्याला हे जे स्मिथ आहे ते स्मिथ याला असाइन करून देईल आणि तो ऑब्जेक्ट आपण इथे खाली प्रिंट केलेला आहे. तर आता आपण जाऊया ब्राउझरवर आणि चेक करूया. तर तुम्ही ते चेक करू शकता, त्याला मी रिफ्रेश करतो अगेन. तर आपलं जे नाव आहे ते नाव इथे या ठिकाणी चेंज झालेलं आहे, पीटर स्मिथ. तर अशा प्रकारे तुम्ही एम्परसेंट असाइनमेंट ऑपरेटर्सला सुद्धा यूज जावास्क्रिप्ट मध्ये करू शकतात. सो मूव ऑन द नेक्स्ट टॉपिक,
nullish coalescing assignment operator. So nullish coalescing assignment operator only assign y to x if x is null or undefined. So guys, हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट थोडासा सिमिलर आहे और असाइनमेंट ऑपरेटर सोबत. सो याचं सुद्धा आपण आता एक्झाम्पल बघणार आहोत. तर नलिश कॉलेस्टिंग असाइनमेंट ऑपरेटर, जर एखादा व्हेरिएबल म्हणजे इथे जसं की इथे तुम्ही बघू शकता एक्स क्वेश्चन मार्क दिला, इक्वल टू दिला आणि वाय दिला. तर एक्स ची व्हॅल्यू जर अनडिफाईन असेल किंवा नल असेल तर त्या केसमध्येच वाय ची व्हॅल्यू एक्स ला काय होत असते, असाइन होत असते. सो आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. सो हा जो कोड आहे याला आपण करूयात कमेंट आणि नेक्स्ट लाईनला आपण काय करूयात, नेक्स्ट लाईनला जाऊयात आणि इथे अगेन मी एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो, लेट युजर इज इक्वल टू आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण घेणार आहोत युजर नेम. युजर नेम मध्ये घेऊया जॉन आणि सध्या एकच प्रॉपर्टी ठेवूया ऑब्जेक्ट मध्ये, सेमीकोलन देऊया आणि नेक्स्ट लाईनला आपल्याला काय करायचं आहे की जे कॉलेस्टिंग नलिश कॉलेसिंग ऑपरेटर आहे असाइनमेंट ऑपरेटर त्याचा यूज करायचा आहे. सो आपण युजर ऑब्जेक्टला इथे काय करणार आहे, ऍक्सेस करणार आहे डॉट निकनेम. ही निकनेम जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी ह्या ऑब्जेक्ट मध्ये आहे का नाहीये, तर ही प्रॉपर्टी आपण ह्या ऑब्जेक्टला काय करतोय, असाइन करतोय आणि इथे आपण त्याला चेक करतोय विथ द हेल्प ऑफ नलिश कॉलेस्टिंग असाइनमेंट ऑपरेटर. तर डबल क्वेश्चन मार्क द्यायचे, इक्वल टू साइन द्यायचा आहे आणि इथे काय करायचं आहे, एक त्याला व्हॅल्यू द्यायची. तर जसं निकनेम जे असेल ते आपण त्याला देऊ शकतो. सपोज फॉर एन एक्झाम्पल मी डोई घेतलं, त्याचं जे निकनेम आहे ते डोई आहे. सो हे जे ऑपरेटर आहे नलिश कॉलेसिंग असाइनमेंट ऑपरेटर, तर ते काय चेक करेल की युजर ह्या ऑब्जेक्ट मध्ये निकनेम ही प्रॉपर्टी आहे का. तर त्याला ह्या युजर ऑब्जेक्ट मध्ये निकनेम ही प्रॉपर्टी मिळणार का, नाही मिळणार, कारण त्या ऑब्जेक्ट मध्ये नाहीच आहे. मग तो काय करणार, ही प्रॉपर्टी ह्या युजर ऑब्जेक्टला असाइन करणार आणि असाइन केल्यानंतर त्यामध्ये व्हॅल्यू आहे का तर नाही आहे, म्हणून मग ती ही डोई जी व्हॅल्यू आहे ती निकनेम ह्या प्रॉपर्टी मध्ये ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी मध्ये काय होणार, स्टोर होणार. तर आता याला आपण काय करूया की कन्सोल मध्ये प्रिंट करून बघूया. सो कन्सोल डॉट लॉग आणि हा जो युजरचा ऑब्जेक्ट आहे त्याला आपण इथे प्रिंट करूयात. त्याला करूया सेव्ह, जाऊया आपल्या ब्राउझरवर, तुम्ही इथे बघू शकता की निकनेम डोई आणि युजर नेम जॉन. सो अशा प्रकारे तुम्ही नलिश कॉलेस्टिंग असाइनमेंट ऑपरेटरचा सुद्धा यूज तुमच्या जावास्क्रिप्टच्या कोड मध्ये करू शकतात एखादी व्हॅल्यू चेक करण्यासाठी. तर याचा ह्या ऑपरेटरचा जनरली यूज का करतो आपण, तर मिसिंग प्रॉपर्टी टू एन ऑब्जेक्ट, ऍड अ मिसिंग प्रॉपर्टी टू एन ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट मध्ये एखादी प्रॉपर्टी मिस असेल तर ती ऍड करण्यासाठी आपण ह्या नलिश कॉलेसिंग असाइनमेंट ऑपरेटरचा यूज करत असतो. सो ह्या एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर युजर निकनेम, युजर डॉट निकनेम हे जे स्टेटमेंट आहे युजर डॉट निकनेम इज अनडिफाईन, हे अनडिफाईन आहे कारण हे निकनेम ह्या ऑब्जेक्ट मध्ये नाहीच आहे, ते आपण असाइन करतोय. सो देअरफॉर इट्स अ नलिश, त्यामुळे हे निकनेम जे आहे ते काय आहे या केसला, या सध्याच्या घडीला नलिश आहे. द नलिश कॉलेसिंग असाइनमेंट ऑपरेटर असाइन द स्ट्रिंग डोई टू द युजर निकनेम प्रॉपर्टी. हे नलिश असल्यामुळे काय करताय, हे नलिश कॉलेसिंग ऑपरेटर ही जी डोई स्ट्रिंग जी आहे ती ह्या निकनेमला असाइन करते आहे, असाइन होते, व्हॅल्यू या निकनेम मध्ये स्टोर होते आहे आणि ही निकनेम जी प्रॉपर्टी आहे ती ऑब्जेक्ट मध्ये आपण काय करतोय, स्टोर करतोय, त्या ऑब्जेक्टला असाइन करतोय. म्हणून आपल्याला इथे ऑब्जेक्ट मध्ये जर आपण बघितलं कन्सोलवर तर आपल्याला दोन प्रॉपर्टी दिसतात, एक युजर नेम दिसतात आणि एक निकनेम दिसतात. अशा प्रकारे तुम्ही हे ऑपरेटर सुद्धा जावास्क्रिप्ट मध्ये यूज करू शकता. सो नाउ मूव ऑन द नेक्स्ट वन, जावास्क्रिप्ट नलिश कॉलेसिंग ऑपरेटर. आपण काय बघितलं मगाशी, जे बघितलं ते कॉलेसिंग असाइनमेंट ऑपरेटर बघितलं, आता आपल्याला फक्त नलिश कॉलेसिंग ऑपरेटर बघायचा. सो इन इग्मास्क्रिप्ट 2020 इंट्रोड्यूस द नलिश कॉलेसिंग ऑपरेटर डिनोटेड बाय डबल क्वेश्चन मार्क. सो हे जे ऑपरेटर आहे ते इग्मास्क्रिप्ट 2020 ह्या व्हर्जन मध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं आणि याला डिनोट कशा प्रकारे करतो आपण, तर डबल क्वेश्चन मार्कचा यूज करून आपण डिनोट करत असतो. आणि मागच्या स्लाइड मध्ये जर बघितलं तर आपण इथे काय यूज करतो, डबल क्वेश्चन मार्क आणि त्यासोबत इक्वल टू साइनचा सुद्धा यूज करत असतो. पण
फक्त नलिश कॉलेसिंग ऑपरेटर जर यूज करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण डबल क्वेश्चन मार्कचा यूज करत असतो. तर तुम्ही इथे सिंटॅक्स पण बघू शकता. द नलिश कॉलेसिंग ऑपरेटर इज अ लॉजिकल ऑपरेटर दॅट ऍक्सेप्ट टू व्हॅल्यूज, व्हॅल्यू 1 आणि व्हॅल्यू 2. The nullish coalescing operator returns the second value if first value is null or undefined. जर ही व्हॅल्यू 1 ही null असेल किंवा undefined असेल तर त्या केसमध्ये व्हॅल्यू 2 आपल्याला काय होत असते, रिटर्न होत असते. आणि व्हॅल्यू 1 मध्ये एखादी व्हॅल्यू असेल पण व्हॅल्यू 2 मध्ये जर व्हॅल्यू 2 ही null किंवा undefined असेल तर त्या केसमध्ये व्हॅल्यू 1 ही व्हॅल्यू आपल्याला रिटर्न होत असते. So technically the nullish coalescing operator is equivalent to the following block. तर हा जो ब्लॉक आहे म्हणजे एक सेंटेन्स न लिहिता जर तुम्हाला 2-3 सेंटेन्स मध्ये जर कोड करायचा असेल तर तुम्ही हा ब्लॉक यूज करू शकता. const result is equal to value 1. तर इथे आपण चेक करतो if result is equal to null or result is equal to undefined, तर result is equal to value 2 ही आम्हाला रिटर्न कर. म्हणजे व्हॅल्यू 1 जर नल असेल किंवा अनडिफाईन असेल तर व्हॅल्यू 2 रिटर्न कर, आणि व्हॅल्यू 2 जर नल असेल किंवा अनडिफाईन असेल तर व्हॅल्यू 1 रिटर्न कर. तर हे या शॉर्ट फॉर्मचं शॉर्ट जे स्टेटमेंट आहे त्याचं मिनिंग आहे. तर नलिश व्हॅल्यू इज व्हॅल्यू दॅट इज आयदर नल ऑर अनडिफाईन. तर नलिश ही जी व्हॅल्यू आहे तर त्याची व्हॅल्यू फक्त दोनच असू शकतात, एक तर नल असू शकते किंवा अनडिफाईन असू शकते. तर याचं सुद्धा आपण काय करूयात, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघणार आहोत. सो जाऊया आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोडवर. तर आपण या नलिश कॉलेसिंग ऑपरेटरचं एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत प्रॅक्टिकली. सो आपण एक व्हेरिएबल घेऊया इथे, कॉन्स्ट नेम इज इक्वल टू नल. मी बाय डिफॉल्ट याला नल सेट करतोय आणि इथे आपण काय चेक करणार, नलिश कॉलेसिंग ऑपरेटरचा यूज करून इथे त्याला एक नाव देणार जॉन म्हणून, आणि त्याला खालती आपण कन्सोल करणार, कन्सोल डॉट लॉग, आणि नेमला आपण इथे काय करणार, प्रिंट करणार. जाऊया ब्राउझरवर आणि बघूयात. तर हे बघा, जॉन हे जे नाव आहे ते इथे प्रिंट झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही नलिश कॉलेसिंग ऑपरेटरचा यूज करू शकता. तर एखाद्या व्हेरिएबल मध्ये नल व्हॅल्यू असेल किंवा अनडिफाईन अशी व्हॅल्यू असेल तर हे जे ऑपरेटर आहे ते चेक करतं की ह्या व्हेरिएबल मध्ये नल व्हॅल्यू आहे की अनडिफाईन आहे. आणि नल किंवा अनडिफाईन असेल तर हे जे नाव आहे ते नाव किंवा जी काही व्हॅल्यू असेल आपण दिलेली स्ट्रिंग व्हॅल्यू, नंबर व्हॅल्यू, बुलियन व्हॅल्यू, ती व्हॅल्यू ह्या प्रॉपर्टी मध्ये किंवा ह्या व्हेरिएबल मध्ये काय करत असतं, स्टोअर करत असतं. सो अशा प्रकारे तुम्ही नलिश कॉलेसिंग ऑपरेटरचा यूज करू शकता. त्याच प्रकारे आपण अनडिफाईन साठी पण बघणार आहोत. सो सेम लाईन ऑफ कोड मी काय करणार, कॉपी करणार आणि इथे पेस्ट करणार. तर इथे आपण एज म्हणून एक व्हेरिएबल घेऊया आणि इथे अनडिफाईन घेऊया, अनडिफाईन, आणि इथे आपण नंबर व्हॅल्यू देऊया, सपोज 30. याला एज जे आहे त्याला कॉपी करूयात आणि कन्सोल मध्ये प्रिंट करूयात. सेव्ह करूयात. जाऊया ब्राउझरवर. इथे बघू शकता तुम्ही, इथे फर्स्ट जी लाईन होती कन्सोल जिथे जॉन प्रिंट झालेला आहे, आणि जिथे अनडिफाईन होतं आपलं एज अनडिफाईन होतं तिथे आपली 30 ही व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. तर नल असेल तर जॉन इथे असाइन होईल आणि अनडिफाईन असेल तर एज ला 30 ही व्हॅल्यू असाइन होईल. तर अशा प्रकारे तुम्ही नलिश कॉलेसिंग ऑपरेटरचा यूज करू शकता. सो मूव ऑन द नेक्स्ट टॉपिक, जावास्क्रिप्ट एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. सो एक्सपोनेन्शियल ऑपरेटर काय आहे, तर बऱ्याच वेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं जावास्क्रिप्ट मध्ये. एखाद्या व्हॅल्यूची पॉवर काढावी लागते. तर त्यासाठी आपण जावास्क्रिप्ट मध्ये आधी math.pow ह्या मेथडचा यूज करायचो. सो टू रेज अ नंबर टू द पॉवर ऑफ एक्सपोनंट यू ऑफ्टन यूज द स्टॅटिक मेथड math.pow विथ द फॉलोइंग सिंटॅक्स. तर पूर्वी म्हणजे इग्मास्क्रिप्ट 2016 च्या आधी आपण जर एखाद्या व्हॅल्यूची आपल्याला पॉवर काढायची असेल तर आपण जावास्क्रिप्ट मध्ये math.pow या मेथडचा यूज करायचो, आणि त्यामध्ये बेस आणि एक्सपोनंट असे दोन व्हेरिएबल, दोन पॅरामीटर्स त्याला पास करत असतो. इथे तुम्ही बघू शकता सिंटॅक्स मध्ये. पण इग्मास्क्रिप्ट 2016 मध्ये provide an alternative way to get a base to exponent power by using the exponential operator with the following syntax. तर इग्मास्क्रिप्ट 2016 मध्ये त्यांनी एक नवीन अल्टरनेट वे इंट्रोड्यूस केला पॉवर काढण्यासाठी, एक्सपोनेन्शियल ऑपरेटरचा, जे की आपण दोन स्टार साइन आहे किंवा ऍस्ट्रॅक्ट साइन्स त्याला म्हणतो. तर त्याचा वापर करून आपण कोणत्याही व्हेरिएबलचा किंवा कोणत्याही व्हॅल्यूचा पॉवर काढू शकतो. सो त्याचा सिंटॅक्स अशा प्रकारे आहे, एक्स आहे त्याची पॉवर एन आहे. सो द ऑपरेटर
asterisk sign raise the x to the power of exponent n. सो याचं सुद्धा आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. सो जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोड वर आणि एक्झिस्टिंग कोडला करूयात कमेंट. मूव ऑन द नेक्स्ट लाईन. तर आधी आपण जुनी मेथडचा यूज करून बघूया. सो लेट रिझल्ट इज इक्वल टू मॅथ डॉट पाव आणि त्यामध्ये ही जी मेथड आहे पावची त्यामध्ये आपण त्याला दोन पॅरामीटर पास करत असतो. सो 2, 2 म्हणजे 2 ची पॉवर 2. तर किती होईल त्याचा आन्सर किती असेल तर 4 असेल. 2 मल्टिप्लाय बाय 2 किती झाले 4 झाले. सो याला आपण कन्सोल करूया. कन्सोल डॉट लॉग आणि रिझल्ट कॉमा रिझल्ट सेव्ह करूयात. तर इथे आपल्याला काय मिळणार आहे कन्सोलवर त्याचा रिझल्ट मिळणार आहे 4. म्हणजे 2 ची पॉवर किती आहे 2 ची पॉवर 2 म्हणजे त्याचा रिझल्ट काय मिळणार आहे आपल्याला 4 असा मिळणार आहे. त्याच प्रकारे जर त्याची व्हॅल्यू एखादी आपण चेंज केली आता 2 च्या ठिकाणी मी इथे काय घेतलं 3 घेतलं तर 3 टाइम्स 2 ला मल्टिप्लिकेशन होईल 2 मल्टिप्लिकाय होईल म्हणजे कसा होईल 2 इंटू 2 इंटू 2 अशा प्रकारे तो काय होईल मल्टिप्लाय होईल. तर 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8. तर इथे आपल्याला रिझल्ट काय मिळणार आहे 8 असा मिळणार आहे. सो जाऊया ब्राउझरवर. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला ऍज एक्सपेक्टेड रिझल्ट 8 असा इथे मिळालेला आहे. तर हे झाला ओल्ड मेथडचा यूज करून. आता जर आपल्याला न्यू जो अल्टरनेट वे त्यांनी प्रोव्हाइड केला जावास्क्रिप्टने आपल्यासाठी एक्सपोनंट ऑपरेटरचा त्याने थ्रू जरी आपण त्या ऑपरेटरचा यूज करून जरी आपण कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा आपल्याला सेम रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे. सो आपण जाऊया नेक्स्ट लाईनला. इथे घेऊया लेट न्यू रिझल्ट इज इक्वल टू 2 ऑपरेटर इंटू 2 म्हणजे एक्सपोनेंट ऑपरेटरचा यूज केला आपण 2 एक्सपोनेंट ऑपरेटर आणि 2 आणि सेम याला जर आपण इथे कन्सोल केलं न्यू रिझल्टला तर आपल्याला सेम रिझल्ट मिळणार आहे ऍज एक्सपेक्टेड. सो तुम्ही इथे बघू शकता न्यू रिझल्टला 4 आपल्याला ऍज एक्सपेक्टेड रिझल्ट मिळालेला आहे. इथे जर आपण इथे जसं 2 आणि 3 घेतला जसं इथे आपण जर 3 घेतलं तरी सुद्धा आपल्याला सेम रिझल्ट 8 असा मिळणार आहे. सो अशा प्रकारे तुम्ही काय एक्सपोनेंट ऑपरेटरचा यूज करू शकतात. सो सो गाइस ही जी पूर्वीची जी मेथड होती मॅथ डॉट पाव तर ही काय करायची की दोन व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची. इथे तुम्ही बघू शकता दोन व्हॅल्यूज तिने ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि जर त्या व्हॅल्यू नंबर टाइप मध्ये नसतील तर त्यांना नंबर टाइप मध्ये कन्व्हर्ट करायची आणि नंतर मग त्यांचं कॅल्क्युलेशन करायची. सिमिलरली द ऑपरेटर म्हणजे एक्सपोनंट जे ऑपरेटर आहे जे नवीन ऑपरेटर आपण यूज करतो हे दोन स्टार ऍक्सेप्ट व्हॅल्यूज ऑफ द नंबर टाइप हे जो स्टार जे आहे ते नंबर टाइपच्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतं. इन ऍडिशन द ऑपरेटर ऍक्सेप्ट द व्हॅल्यू ऑफ द बिग इन टाइप. तर हे नंबर टाइपच्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतं ऍज वेल ऍज बिग इन टाइपच्या व्हॅल्यू सुद्धा ऍक्सेप्ट करत असतं. कशा प्रकारे ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो याला मी काय करतो कॉपी करतो. याला इथे आपण पेस्ट करूया आणि इथे मी त्याचं व्हेरिएबल आपल्याला चेंज करावं लागेल. सो नम म्हणून एक व्हेरिएबल घेतो नम. तर इथे आपल्याला काय करायचं आहे बिग इन कसा असतो त्याच्या शेवटी आपण एन लावत असतो. तर 2n एक्सपोनंट ऑपरेटर 3n आणि याला जर आपण कन्सोल केलं तर आपल्याला त्याचा जो रिझल्ट आहे तो 8n असा यायला हवा. सो आपण जाऊया ब्राउझरवर चेक करूया. तर तुम्ही इथे बघू शकता नमच्या समोर 8n हे जे आहे व्हॅल्यू ती प्रिंट झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बिग इन नंबर सोबत पण एक्सपोनंट ऑपरेटर जे आहे ते यूज करू शकतात. सो गाईज दॅट्स इट फॉर द डे. आजचा कन्सेप्ट आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपला जो व्हिडिओ आहे आपले जे जावास्क्रिप्टचे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना पण काहीतरी त्यांचे पण हे कन्सेप्ट जे आहे जावास्क्रिप्टचे ते क्लिअर होतील काहीतरी नवीन शिकता येईल नवीन वेने शिकता येईल. सो पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत.
एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.